व्यासपीठावरती आत्ताच गणेश धनावडे साहेब कावडी गावचे सुपुत्र यांचं आगमन झालेलं आहे आमच्या भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली यांच्या वतीनं. खूप खूप अभिमान आहे आम्हाला, आपण या ठिकाणी उपस्थित दाखवले त्याबद्दल धन्यवाद. चला चला या लवकर या मैदानामध्ये आपण मैदानाकडे वळूया. पहिलंच षटक घेऊन येत आहे तो संजय. पहिल्या षटकासाठी आहे तो संजय आणि स्ट्राईक वरती आहे तो किशोर आणि नॉन स्ट्राईकला आहे ते सलामीचे फलंदाज. चला पहिला चेंडूकडे आपण बघूया. पहिला चेंडू हा 8:47 पडत आहे आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त असं आक्रमण इथे आलेला आहे तो गगनचुंबी हा षटकार आणि या षटकारानं नक्कीच मनोधैर्य उंचावलेलं असेल. दोन विजयी झालेले हे संघ आता या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. आणि वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून आलेलं निवेदन हे आणि या वाईटच्या स्वरूपामध्ये आपण बघूया. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झालेली आहे ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बघूला आपण पहिले तीन षटक 15 मिनिटांमध्ये संपले पाहिजे याची नोंद घ्यायची. 8:47 ला तुम्ही पहिला डॉट चेंडू टाकलेला याची नोंद घ्यायची. हातगेकर संघाला विनंती असेल. आणि पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे या चेंडूवरती. या ठिकाणी आलेला आहे हा गगनचुंबी षटकार आणि या षटकारानं नक्कीच वरोशी गावचं या ठिकाणी वरोशी संघाचं मनोधैर्य वाढत आहे आणि या मनोधैर्यानं नक्कीच तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. कारण आत्मविश्वास महत्वाचा आहे मित्रांनो. टीम मीटिंग कमी करा आणि आम्हाला सहकार्य करा. बघा चौकार जाणार, षटकार जाणार, आपल्याला गोलंदाजाला नियंत्रण करावं लागेल. टीम मीटिंग कमी करा. हातगेकर संघाला विनंती आहे थोडं टीम मीटिंग कमी करा आणि कर्णधाराला साथ द्या, आयोजनाला साथ द्या, नियोजनाला साथ द्या आणि तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे. तुमची पेनल्टी वाचवा. आणि या एका धावेबरोबर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली ती 14. पुन्हा एकदा केवळ आकाशाकडे बघावं लागत आहे क्षेत्ररक्षकाला. एक गगनचुंबी आलेला हा षटकार आणि या षटकारानं नक्कीच एक जबरदस्त धावसंख्या उभी राहिलेली. पहिल्याच षटकामध्ये आपण असं बघूया 20 धावा झालेल्या आहेत आणि षटकाच्या समाप्तीनंतर किती झाले चेंडू? सर जरा चेंडू चेक करा किती झालेत. 5 झालेत ना? ओके. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघत आहे ते 20. आणि निर्धाव चेंडू 20 धावांवरती या ठिकाणी आपण बघत आहे. पहिलं षटक आपण हाताळताना बघत आहे ते संजयनं पहिलं षटक हाताळलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20. चला थोडी घाई करा मित्रांनो. हातगेकर संघ लगेच तयार ठेवा गोलंदाज तुमचा पुढचा. पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक संपवायचे त्याची नोंद घ्या, अन्यथा तुम्हाला हे नुकसान सहन करावं लागेल. जर तुम्ही घाई नाही केली
तर आम्हाला सुद्धा इथे त्रास होणार आहे, आमच्या आयोजनाला त्रास होणार आहे. आपण सहकार्य करा सर्वांनी. किशोर आता सामना करणार आहे गोलंदाजीसाठी कुमार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न किशोरचा आणि नक्कीच ऑरेंज कॅप डोक्यामध्ये असणारा हे लक्ष वेधून घेत आहे तो किशोर. आपल्या फलंदाजीनं आमच्या मायबाप प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. चांगला प्रयत्न आहे या ठिकाणी आणि वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी या ठिकाणी आपण बघतोय आणि या 4 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे ती 24. भोगोली गावचे सर्व आजी माजी खेळाडू या ठिकाणी अतिशय चांगले कष्ट करताना दिसत आहे. ही स्पर्धा चांगली व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली आयोजित हे आपण बघत आहे. ही स्पर्धा नवी मुंबई घनसोली या ठिकाणी. चला टीम मीटिंग कमी करा किशोर साहेब, थोडं स्पीडअप घ्या. कुमारचा पुढच्या चेंडूसाठी सज्ज असणार होता तो किशोर, ज्यांनी या फलंदाजीचा जम बसवलेला सेट झालेला आहे. चांगला प्रयत्न आहे हा. एक धाव तर नक्की पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, परंतु अजयनं मात्र या ठिकाणी नकार दिलेला आहे. अक्षयने नकार दिला आणि या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागत आहे. 25 धावा आपण बघत आहे धावफलकावरती. किशोर ज्यांना आतापर्यंत पुन्हा एकदा मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून आलेला हा गगनचुंबी असा हा षटकार आणि दोन्ही फलंदाज हे सलामीचे फलंदाज सेट होताना आपण बघत आहे. नक्कीच या षटकारानं वरोशी संघाचा मनोधैर्य एकदम जबरदस्त उंचावलेला आहे. 31 धावा आतापर्यंत आपण बघत आहे धावफलकावरती. 7 चेंडूमध्ये 18 धावांवरती खेळत आहे तो किशोर आणि अक्षयला सुद्धा आता जम बसवता आलेला आहे. 3 चेंडूमध्ये 12 धावा काढून साथ देत आहे. पुन्हा एकदा चांगला आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण, अतिशय दर्जेदार असा कॅच म्हणावा लागेल. नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा हा कॅच आहे आणि हातगेकर संघामध्ये मित्रांनो जाग्यावरून सेलिब्रेशन करा. थोडं टीम मीटिंग कमी करा, वेळेचं बंधन आहे. जाग्यावरून सेलिब्रेशन केलं तरी सुद्धा आम्हाला आनंद असेल. चला लवकर लवकर आपल्या जागा सेट करा. परत नवीन फलंदाज मैदानामध्ये वरोशी संघाचा लगेच पाठवा आणि यानंतर होणारा पुढचा सामना असेल तो कावडी विरुद्ध सनपाणे याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू पडण्याच्या अगोदर दोन्ही संघांचे कर्णधार तयार या इनिंग ब्रेक मध्ये. व्यासपीठाजवळ येऊन थांबायचे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. कावडी आणि सनपाणे या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलेला आहे आणि दुसऱ्या षटकातला आपण हा शेवटचा चेंडू बघत आहे. पाहू आता या शेवटच्या चेंडूवरती नवीन आलेला फलंदाज अजय कशा पद्धतीने साथ देतोय किशोरला. या ठिकाणी एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजयचा आणि चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली ती 33 धावा. चला पुढे या मित्रांनो, लगेच गाई करा जरा. तिसऱ्या षटकासाठी यादगीकर संघ कर्णधारांना विनंती आहे आपण लगेच गोलंदाज तयार ठेवा. गाई करा जरा मित्रांनो, स्पीडअप घ्या. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक संपवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला तुमचं नुकसान सहन करावं लागेल.
आणि या चेंडूवरती जबरदस्त असं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मोठा फटका होता परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदार होतं. षटकार वाचवलेला हा नक्कीच एक आत्मविश्वास वाढवलेला आहे तो हातगेकर संघाचा. अभिषेक गोलंदाजी करत आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागलं किशोरला. पुन्हा एकदा मोठा फटका आणि जबरदस्त असा हा कॅच होणार का नाही. प्रयत्न चांगला होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून भिरकावून दिला हा चेंडू 6 धावांसाठी. आणि या 6 धावांमुळे नक्कीच वरोशी संघ पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभा करण्यासाठी प्रयत्न. 40 धावा आपण बघत आहे धावफलकावरती आतापर्यंत. एक गडी तंबूच्या आश्रयाला. चला गाई करा, टीम मीटिंग कमी करा मित्रांनो. किशोर थोडी सहकार्य करा, थोडं गाई करा. अभिषेक ज्यानं फलंदाजीमध्ये करिश्मा दाखवला तर आपल्या पहिल्या विजयासाठी वालूद संघाच्या विरोधात खेळताना एक अतिशय आत्मविश्वासपूर्वक खेळी केली आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. दर्जेदार चेंडू म्हणावा लागेल तो अभिषेकचा. आणि हा पुन्हा एकदा आलेला हा गगनचुंबी षटकार आहे तो अजयच्या बॅटमधून. ज्या अजयनं आतापर्यंत आपण बघूया किशोरची बॅटिंग बघितली पण आता मात्र अजयला सुद्धा शांत राहत नाहीये. आणि आता हा 14 धावांवरती खेळत आहे तो अजय. 4 चेंडू खर्च केलेले आहेत आणि आतापर्यंत किशोरनं 19 धावा कुटलेल्या आहेत. केवळ 8 चेंडू खर्च केलेले आहेत. संघाची धावसंख्या 46. 2.4. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण हे बघत आहे. ओम साई MTClive.in मायबाप प्रेक्षक आपल्या घराघरातून ही स्पर्धा बघत आहेत. घराघरातून, गावागावातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून जिथेही असेल तिथे ही मॅच बघत आहेत. आपले सहकारी सर्व 48. तिसऱ्या षटकातला हा अंतिम चेंडू असेल अभिषेकचा. आतापर्यंत 15 धावा खर्च केलेल्या त्या अभिषेकनं. आणि दरम्यान हे निर्धाव चेंडू 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघत आहोत 48 धावांवरती एक गडी तंबूच्या आश्रयाला अजय खेळत आहे. 16 धावांवरती किशोर खेळत आहे. 19 धावांवरती. चला 4थ्या षटकासाठी गाई करा मित्रांनो, गाई करा थोडं. हातगेकर संघाला विनंती आहे. अठ्ठेचाळीस 48 गोलंदाजीसाठी आता गणेश. 4थं षटक पाचारण करण्यात आलेलं आहे. गणेश थोडं गाई करा मित्रांनो. स्पीड अप घ्या जरा मित्रांनो. आम्हाला नियोजनाला सहकार्य करा, कमिटीला सहकार्य करा. आपल्याला जर समजा या वेळेत सामने उरकायचे झाले तर तुम्हाला साथ द्यावीच लागेल. अन्यथा आपण जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सामने भरवले आहेत. तुम्हाला सगळ्यांना याचं खात्री आहे की हे सगळे सामने वेळेत उरकावे लागतात. चला किशोर घाई करा ना जरा प्लीज, सहकार्य करा. किशोर आणि अजय ही जोडी जमलेली, एक जबरदस्त सेट झालेली ही जोडी. गणेश 4थं षटक हाताळत आहे आणि किशोरनं हा उंच उडवलेला हा झेल होणार का. या ठिकाणी अचूक असा हा झेल टिपलेला नाही. किशोरची वादळी खेळी संपुष्टात आणलेली आहे. गणेशला पहिल्या चेंडूवरती यश मिळालेलं आहे आणि नक्कीच आत्मविश्वास उंचावणारा हा झेल असेल. चला टीम मीटिंग कमी करा, सेलिब्रेशन जागेवरून केलं तरी चालेल मित्रांनो. सहकार्य करा आमच्या नियोजनाला, आयोजनाला, आयोजकांना सहकार्य करा. अतिशय दर्जेदार कॅच म्हणावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित
अमित घाई करा ना थोडी प्लीज, जरा सहकार्य करा. चला आपण मैदानाकडे वळूया. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का दिलेला आहे तो गणेशनं. पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू आपण बघत आहे गणेशचा आणि नक्कीच वर्चस्व मिळवताना आपण बघत आहे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये हातगेकर संघ चांगल्या 48 धावसंख्येवरती आपण बघत आहे. आतापर्यंतचा हा वरोशी संघाचा प्रवास 3.2 या दरम्यान आपण हे बघत आहे. पुन्हा एकदा हा उंच उडालेला झेल होणार का, आणि हा सुद्धा अचूक असा झेल टिपलेला आहे आणि मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना आपण बघत आहे. अमित ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता पहिल्या सामन्यामध्ये आंबेकर संघाविरुद्ध मोठी खेळी केली होती. लगभग 23 धावा वसूल केल्या होत्या अमितनं, ज्या अमितला खातंही खोलता नाही आलं आणि तंबूच्या आश्रयाला जावं लागत आहे. वरोशी संघातून पुढचा फलंदाज येत आहे मैदानामध्ये आतमध्ये शिवा. चला सेलिब्रेशन कमी करा, जरा जाग्यावरून करा. नक्कीच तुमच्या विजयाचा आम्हाला सुद्धा आनंद असेल, तुमच्या जल्लोषाचा आम्हाला आनंद असेल, परंतु आम्हाला सहकार्य करा मित्रांनो. अजय एक सेट झालेला फलंदाज, आता शिवा कशी साथ देणार अजयला. 48 धावांवरती तिसरा धक्का आणि गणेशनं पाठोपाठ 2 धक्के दिलेले आहेत. 3 चेंडू आतापर्यंत गणेशनं खर्च केलेले आहेत, केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. ओम साई MTC.live.in या सिस्टम मधून घराघरामध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच पाहत आहेत. आमचे मायबाप आता काय झालं कळवा जरा पंच आम्हाला. विकेट, थँक्यू. अजय बाद झालेला आहे या ठिकाणी आणि याच्या पद्धतीने आपण बघत आहे गणेशच्या गोलंदाजीवरती हे जबरदस्त यश म्हणावं लागेल. जबरदस्त असं आपण नियोजन बघत आहे, आयोजन बघत आहे. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भोगवली यांच्या या आयोजनाच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा भरवलेली आहे. जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भैरवनाथ चषक 2026 आपण थरार बघत आहे. गणेशचा पुढचा चेंडू सज्ज आहे तो निलेश. वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून आलेलं हे निवेदन आम्हाला. आणि अवंत धावसंख्येत भर धावसंख्या झाली 49. 4 गडी तंबूच्या आश्रयाला आतापर्यंत आपण बघत आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा, पंचांचे दोन्ही हात वरती आले आणि अवांतर धावसंख्येत भर पडलेली आहे आणि संघाचं अर्धशतक लागलेलं आहे. 4 गडी तंबूच्या आश्रयाला. नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी गणेशने आतापर्यंत हाताळली आणि इथून पुढचे चेंडू हाताळताना इथं मात्र गणेशला थोडं जड जाताना दिसत आहे. आणि या ठिकाणी जे घडायला नको होतं ते घडलं गेलं आणि चेंडूने चकवा दिला. सीमा रेषेला या ठिकाणी मिळवायचं होतं आणि नक्कीच या चौकारानं पुन्हा एकदा वरोशी संघाला कौल दिलेला आहे. क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने सज्ज होता, परंतु क्षेत्ररक्षकावरती नाराज होता चेंडू आणि अचानक उसळी घेतली आणि डोक्याच्या वरून तिथं कुठच्याही प्रकारे संधी दिली नाही क्षेत्ररक्षकाला. चांगला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघत आहे. ही 1 धाव तो वसूल केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण केलेली आहे. थ्रो पोहोचलेला आहे जागेवरती आणि या 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 56 धावा आपण बघत आहे स्कोअरबोर्ड वरती. 4 गडी तंबूच्या आश्रयाला आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक सज्ज आहे या ठिकाणी. 1 धाव पूर्ण,
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा वसूल केली. थ्रो आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि दरम्यान 4 षटक संपूर्ण झालेले आहेत आणि या ठिकाणी 58 धावा स्कोरबोर्डवरती बघतोय. 59 धावांचं आव्हान असेल. 59 धावांचं आव्हान. मी सनपाने संघाला विनंती करतो आणि कावडी संघाला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं या ठिकाणी. सनपाने संघाचे कर्णधार आणि कावडी संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे लगेच या नाणेफेकीसाठी आपण. आणि मी वरोशी संघाला सुद्धा विनंती करेन आपलं क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करून घ्या. आम्हाला सहकार्य करा. हातगेकर संघाला सुद्धा विनंती असेल थोडं वेळेचं बंधन पाळा. आम्हाला सहकार्य करा. 2 सलामीचे फलंदाज लगेच सज्ज करा आपले. दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत. या विजयाची वाटचाल तुमची कायमस्वरूपी असावी. तुम्ही दोन्ही संघ विजयी झालेले संघ आहात आणि नक्कीच या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहात. अजूनही अर्धा खेळ बाकी आहे आपला. बघूया आपण या खेळामध्ये काय होणार आहे तुमचं. कावडी संघाचे कर्णधार आणि सनपाने संघाचे कर्णधार मी विनंती करतो. आपण बघत आहे मैदानाकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघत आहे ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. अतिशय जबरदस्त दर्जेदार क्षेत्ररक्षण बघूया आपण आतापर्यंत. आणि व्यासपीठावरती आमचे सहकारी विनोद जाधव सर समालोचन कक्षामध्ये यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं विनोद जाधव सरांचे खूप खूप आभार आणि या व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक स्वागत. दोन्ही संघ पहिल्या विजयानंतर या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवण्यासाठी सज्ज होताना आपण बघत आहे. चला आपण मैदानाकडे वळूया. पहिलं षटक घेऊन येत आहे. कोण आहे? किशोर. गोलंदाजीसाठी किशोर. सनपाने संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आम्हाला निर्णय कळवायचा आहे. सनपाने संघाला विनंती असेल. अभिषेक. पहिला चेंडू किशोरचा हा निर्धाव. आणि या ठिकाणी घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. हातगेकर संघाला हा पहिला धक्का दिलेला आहे अभिषेकच्या रूपाने आणि अभिषेक या ठिकाणी तंबू मध्ये परत असताना आपण बघत आहे. चला थोडं घाई करा मित्रांनो. वरोशी संघ आपलं सेलिब्रेशन अतिशय महत्वाचं आहे मान्य आहे परंतु आपण जागेवरून सेलिब्रेशन केले तर आम्हाला सुद्धा आनंद असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुमार. कुमार घाई करा जरा.
पुन्हा एकदा पाठोपाठ दुसरा धक्का. कुमारनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलेली आहे, नक्कीच एक किशोरनं एक नावलौकिकाला गोलंदाजी केलेली आहे. बॅटिंगमध्ये करिश्मा दाखवला. आता मात्र या ठिकाणी आपण बघत आहे गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला करिश्मा करत आहे आणि पाठोपाठ 2 धक्के दिलेले आहेत आणि आता हॅट्रिकची संधी येऊन बसलेली आहे ती या किशोरसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल. अजूनही संघाचं खातं ओपन नाही झालेलं नाही. खातं ओपन न होता 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना वरोशी संघाला किती जबरदस्त असं हे घवघवीत यश मिळालेलं आहे. आपण बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि काय म्हणावं लागेल की बघा धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होताना दिसत आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला बघा मोठी धावसंख्या उभी करताना अपयश येत असेल तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावा सुद्धा अतिशय महत्वाच्या असतात. वाईट चेंडूचा इशारा आणि संघाचं खातं ओपन झालेलं आहे वाईट चेंडूच्या स्वरूपामध्ये. एका धावेबरोबर आता हादगेकर संघाला कौल दिलेला आहे. श्री गणेशा झालेला आहे हादगेकर संघाचा. सनपाने संघानं काय घेतलं आम्हाला कळवा. समीर काय घेतलं. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन आपण बघत आहे या ठिकाणी कुमारचं किशोरचं आणि अतिशय जबरदस्त कामगिरी केलेली आहे ती या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघत आहे धावसंख्या फक्त 1 आणि 2 गडी बाद झालेले आहेत या ठिकाणी. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका धावीवरती समाधान मानावं लागत आहे. आणि आता आपण बघूया दुसरं षटक घेऊन येत आहे तो अजय, ज्यानं फलंदाजीमध्ये खूप चांगलं योगदान दिलं आणि आता गोलंदाजीची जबाबदारी धुरा सांभाळत आहेत. दुसऱ्या षटकाच्या चला घाई करा मित्रांनो. अजय थोडी घाई करा. गणेश स्ट्राईकला आहे ज्यानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये विजयासाठी. दोन्ही संघ हे विजयी झालेले संघ आहेत. आणि अतिशय सुंदर असा हा चेंडू हातगेकर संघाला एक अतिशय चांगल्या पद्धतीने जकडून ठेवले. धावा मिळवण्यासाठी धडपड होत आहे आणि धावा मिळवण्यासाठी धडपड चालू आहे हातगेकर संघाची. हा उंच उडालेला झेल होणार का. प्रयत्न चांगला होता परंतु झेल अवघड होता आणि या ठिकाणी प्रयत्न फसला. 2 धावा त्यामध्ये वसूल झाल्या आणि या 2 धावामुळे आत्मविश्वास उंचावला असेल तो नक्कीच गणेशचा. कारण हातगेकर संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज आहे परंतु वेळ अजूनही जवळ आहे. एकेरी दुहेरी धावा जरी काढत राहिला तरी नक्कीच तुम्ही या स्पर्धेमधलं धावसंख्या समाधानकारक पाठलाग करायचा जर असेल तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा फोकस करावा लागेल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिस झाला झेल आणि गणेशला जीवदान मिळालेलं आहे आणि या जीवदानाचा आता गणेश लाभ उचलणार का. धावसंख्या 4 या धावा संख्येवरती आपण बघत आहे. 2 गडी आतापर्यंत आपण बघत आहे तंबूच्या आश्रयाला. आणि या फटक्याची गरज होती. आला आहे हा घनगती षटकार आणि या षटकारामुळे नक्कीच आता आशा पल्लवित झाले असतील. या क्लासमेट फटक्यांची गरज होती नक्कीच. अशा चेंडूची तुम्हाला गरज होती. प्रतीक्षा करत होते आपल्या पाठीराखे हातगेकर संघाचे. नक्कीच मनोधैर्य उंचावणारा हा फटका होता आणि या चेंडूवरती जर नक्कीच अशा प्रकारे जर प्रति हल्ला करत राहिला तर नक्कीच तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये आतमध्ये येऊ शकता. आपण बघितलं तर आतापर्यंत जर पाहिलं तर 10 धावा बघत आहे आपण धावफलकावरती. 1.4 षटक
पुन्हा एकदा चांगला फटका इथं गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न. इथं एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. दोन धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली ती 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. पाहूया आपण ह्या एका चेंडूवरती कशा प्रकारे राहुल सामना करणार आहे. आणि वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून आलेले हे आम्हाला कौल दिलेला आहे. वाईट चेंडूच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 13. आतापर्यंत आपण बघत आहे राहुलनं 8 धावांवरती आपला प्रवास चालू ठेवलेला आहे. घोडदौड चालू ठेवलेली आहे. विजयासाठी चांगला प्रयत्न आहे राहुलचा, ज्यानं 4 चेंडू खर्च केलेत आणि 8 धावा वसूल केलेत. साथ देत आहे गणेश, ज्यानं 3 चेंडू खर्च केलेत आणि 3 धावा वसूल केलेल्या आहेत. वेगवान उसळी घेतली आणि या वाईट चेंडूचं निवेदन आलेलं पंचांकडून आम्हाला. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 14. ज्यावेळी संघाचं खातं सुद्धा खोललं नव्हतं तर 2 गडी तंबूच्या आश्रयाला जाऊन बसले आणि यानंतर ही पडझड थांबवली ती फक्त राहुल आणि गणेश या जोडीनं. आणि एक जमेची बाजू म्हणावं लागेल की या जोडीला कुठेतरी एकेरी दुहेरी धावांवरती आता भर द्यावा लागत आहे. आणि नक्कीच जर तुम्ही असा खेळ दाखवला तर आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व टिकवण्यास मदत होईल. आणि या ठिकाणी मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचा फायदा झाला तो हातगेकर संघाला 4 धावांच्या स्वरूपात. आणि धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झालेली आहे ती 18. 18 या धावसंख्येवरती आपण बघत आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान असेल अजूनही विजयासाठी. 12 चेंडू 41 धावा. कोण कुठून काढणार? राहुल कुठणार की गणेश कुठणार? हिरो बनणार कोण? असं प्रतीक्षा असेल. हातगेकर संघाचे पाठीराखे असतील, सहकारी असतील, आपल्या गावातून जे आपले ग्रामस्थ असतील, मायबाप असतील, खेळाडू असतील, जे मोबाईलमधून यूट्यूबच्या माध्यमातून जे ज्या ठिकाणून मॅच बघत असतील त्यांना अपेक्षा असेल. आणि वरोशी संघाला सुद्धा तितकेच चान्स आहेत. पुन्हा एकदा मोठा उंच हा फटका इथं काय होऊ शकतं आणि हा आलेला आहे गगनचुंबी हा खतरनाक असा AK-47 षटकार. आणि नक्कीच आता हातगेकर संघासाठी सुद्धा एक जमेची बाजू म्हणावी लागेल. आतापर्यंत आपण राहुलची बॅट बघितली, आता मात्र गणेशची सुद्धा बॅट तयार बघत आहे. गणेश खेळत आहे 9 धावांवरती 4 चेंडू खर्च करून आणि राहुल खेळत आहे 12 धावांवरती 5 चेंडू खर्च करून. आपण जर बघितलं तर 24 धावा आपण बघत आहे धावफलकावरती. 2 गडी तंबूच्या आश्रयाला. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न गणेशचा. इथं गॅपमध्ये उडालेला चेंडू. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आणि 2 धावा सुद्धा गणेशने चपाईनं पूर्ण केला. आणि नक्कीच हे मनोधैर्य वाढवणारा हा फटका आहे. ज्या पद्धतीनं एकेरी दुहेरी धावांवरती भर आहे. मोठ्या फटक्यांबरोबर एकेरी दुहेरी धावा सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत. 26 या धावसंख्येवरती आपण बघत आहे 2 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. आणि संघाचं खातंही खुललं नव्हतं. त्याच्यानंतर ह्या जोडीनं ही पडझड थांबवली आणि हातगेकर संघासाठी एकेरी दुहेरी धावांची भर देऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करतानाचा प्रयत्न आपण बघत आहे. परंतु बघा आता मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील कारण 10 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे मित्रांनो. निर्धाव चेंडू बघा. मोठे फटके खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळताना बघत आहे आपण शिवा. ज्या शिवानं गोलंदाजीमध्ये नक्की चांगला करिश्मा केला होता आणि आता सुद्धा चांगला प्रयत्न आहे शिवाचा. गणेश आहे सज्ज शिवाचा सामना करण्यासाठी. आणि या ठिकाणी गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राहुल चपळाईने धावत आहे. गणेश सुद्धा चपळाईने धावत आहे आणि संघाला मोठ्या सुस्थितीत घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न या जोडीचा. आतापर्यंत आपण बघत आहे धावसंख्या झालेली ते 28 आणि अजूनही 8 चेंडू शिल्लक आहे. 31 धावांची गरज आहे. आणि जर समजा या 2 चेंडूवरती मोठे फटके आले तर नक्कीच हातगेकर संघ सुद्धा या सामन्यामध्ये असू शकतो. अशी परिस्थिती होऊ शकते. प्रतीक्षा असेल ती गणेश आणि राहुल या जोडीवरती.
गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिसफिल्ड होताना आणि या मिसफिल्डचं नुकसान होतंय. एकेरी धावेवरती एक धाव वसूल केलेली आहे. बघा मित्रांनो, जर शेवटपर्यंत जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर एक एक धाव सुद्धा वाचवावी लागेल आणि मिसफिल्ड म्हणजे छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. वरोशी संघाला सुद्धा आपण समोरच्या संघाला कमी लेखून चालत नसतं. कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, 2 गडी बाद झाल्याच्या नंतर जसा या जोडीनं सेट केलेला आहे तर या ठिकाणी जम आता एकेरी दुहेरी धावांबरोबर मोठे फटके सुद्धा खेळत आहेत. आणि या ठिकाणी काय घडतंय बघा, मिसफिल्ड झाली, एक धाव वसूल केली आणि एक मिनिट हा, नो चेक करायचंय, नो बॉल आहे ना, चेक करतो एकच मिनिट. नो नाही सर, नो नाही. एकोणतीस धाव आपण बघत आहे धावपलकावरती. चला क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या लगेच मित्रांनो. एकतीस, ओके. सर आता बाईची रन आहे ना, आताची बाईची रन आहे ना, ओके. 30 धावा झाल्या. धावा आहेत धावपालकावरती आपण बघत आहे आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज असेल आणि गोलंदाजीसाठी आता आलेला आहे तो अमित आणि तो उंच उडालेला हा झेल होणार का गॅप मधून, आणि या ठिकाणी मिस झालेला झेल. आणि असे जर समजा तुम्ही चुका केल्या तर या सामन्यात तुम्ही वाचू शकता का मित्रांनो. बघा अवघड असं काहीच नाही, जिंकायचं जर तुम्हाला असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवावं लागेल. प्रेम साहेब आम्हाला कळवलं नाही काय गोलंदाजी, ओके. यानंतर होणारा सामना कावडी आणि सनपाने, तर सनपाने संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं याची नोंद घ्यायची कावडी संघाला. मैदानावरती नक्कीच तणाव दिसत आहे आणि अतिशय दर्जेदार असा हा फटका म्हणावा लागेल. या ठिकाणी झेल होणार का, आणि हा झेल टिपला आणि एक मोठी खेळी संपुष्टात आणली अमित या गोलंदाजानं आणि एक महत्वाचा अडसर दूर केला. चला नेक्स्ट बॅट्समन धावत या लवकर. संजय आलेला आता मैदानामध्ये नेक्स्ट बॅट्समन. 4 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. आता तिसरा धक्का बसलेला 31 या धावसंख्येवरती आपण बघत आहे. वरोशी संघ विजयाच्या बाजूने वाटचाल करत असताना आपण बघत आहे. पुढच्या चेंडूसाठी सज्ज आहे आता आणि इथं एक धाव वसूल केलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे आणि एका धावेबरोबर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 32. 7 चेंडूमध्ये 13 धावा काढून राहुल खेळपट्टीवरती पाय रोवून आहे. एका बाजूला गणेशची साथ सुटली आणि आता 3 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. विजय जवळपास वरोशी संघाच्या बाजूने निश्चित होतो की काय असं प्रश्नचिन्ह. आणि या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने आलेला सन्मानपूर्वक असा हा गगनचुंबी षटकार आणि या षटकारानं पुन्हा एकदा
नक्कीच मनोधैर्य उंचावलेलं असेल. आता या सामन्यामध्ये वाचवणार कोण आपल्याला? 2 चेंडूमध्ये 21 धावा, अशक्य प्राय असं आव्हान हे. अमितचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. एकच माफ करा. आणि दरम्यान विजयावरती शिक्कामोर्तब झालेला आहे तो वरोशी संघाचा. आपण पाहूया चला आता यानंतर होणारा सामना जो असेल तो सनपाणे आणि कावडी या दोन संघांदरम्यान हा सामना होणार आहे. मी विनंती करतो, कावडी संघाला विनंती करतो आपले 2 फलंदाज सज्ज ठेवायचे आणि मी सनपाणे संघाला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण